जिल्हाधिकारी यांच्याकडून पेसा ग्रामपंचायतच्या ग्रामसभेच्या ठरावाला केराची टोपली. पैनगंगा प्रकल्पाच्या कामात अधिकारी व ठेकेदारांचा धुडगूस. पैनगंगा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील अनुसूचित क्षेत्रामध्ये येणाऱ्या पेसा ग्रामपंचायतच्या ग्रामसभेच्या ठरावात घेण्यात आलेल्या मुद्द्याला डावलून जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी स्वतःच्या अधिकारात भुसुरुंग स्फोटाची परवानगी दिल्याने या विरोधात निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीने आज जिल्हाधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यावर आक्षेप नोंदविला. याबाबत सविस्तर बातमी अशी की वादग्रस्त ठरलेल्या निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम कायद्याला बगल देऊन हिटलरशाही पद्धतीने जंगल राज प्रमाणे काम सुरू असून पेसा ग्रामपंचायतीला मिळालेल्या मौलिक अधिकाराचे हनन केल्या जात आहे. पेसा ग्रामपंचायतीला संविधानानुसार मिळालेल्या अधिकाराला पायदळी तुडविल्या जात असताना तसेच भूसंपादन कायदा 2013 नुसार अनुसूचित क्षेत्रामधील जमीन घेता येत नाही. जर शासनाला निकड असल्यास कलम 41(3) नुसार संबंधित ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेची परवानगी घेणे अनिवार्य आहे. परंतु ग्रामसभेच्या ठरावाला डावलून पाटबंधारे विभागाचे अधिकारी निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम जोरकसपणे करत आहेत. तसेच खडका आणि खंबाळा या दोन गावाच्या मध्ये असलेल्या पैनगंगा नदीवर भिंतीच्या पायवाचे खोदकाम सुरू असून त्या कामात भूसुरुंग स्फोट, खोदकाम, माती धरणाचे काम व सांडव्याचे काम रात्रंदिवस चालू आहे. सोबतच भूसुरुंग स्फोट केल्या जात आहे. याबाबत खडका ग्रामपंचायतीने दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी ग्रामसभेच्या ठरावात निम्न पैनगंगा प्रकल्पाचे माती धरणाचे काम, सांडव्याचे खोदकाम व भूसुरुंग स्फोट करण्याची परवानगीला मुदतवाढ देण्याचा ठराव सर्वानुमते पारित केला आहे. भूसुरुंग स्फोटाला हरकत नोंदवून पेसा ग्रामपंचायतच्या परवानगीशिवाय भूसुरुंग स्फोट करू नये असे स्पष्टपणे ग्रामसभेच्या ठरावात नोंदविले आहे. परंतु यवतमाळ जिल्हाधिकारी यांनी दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी पाटबंधारे विभाग व कंत्राटदाराला खडका ग्रामपंचायतच्या हद्दीत भूसुरुंग स्फोट करण्याची स्वतःच्या अधिकारात परवानगी दिलेली आहे. ही परवानगी 31 डिसेंबर 2026 पर्यंत वैध असल्याचे नमूद केले आहे. खडका ही पेसा अंतर्गत येणारी ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतीने काही अटीच्या अधीन राहून या प्रकल्पाला मान्यता दिली होती. परंतु त्या अटीपैकी एकही अट शासनाने मान्य केली नाही आणि भूसुरुंगाची स्फोट करण्याची परवानगी सपशेलपणे नाकारली असताना सुद्धा जंगल राज प्रमाणे पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कंत्राटदार वरिष्ठांच्या सहकार्याने या भागात भूसुरुंग स्फोटाची मालिका रात्रंदिवस राबवून एकप्रकारे आदिवासी क्षेत्रात धुडगूस घालत असल्यामुळे या भागात लोकशाही आहे की ठोकशाही असा प्रश्न या भागातील जनतेत निर्माण झाला आहे. याबाबत आज निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यवतमाळ जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले व त्यांना प्रत्यक्ष भेटीत सांगितले जर तुम्हाला पेसा ग्रामपंचायतीच्या ग्राम सभेच्या ठरावाला डावलून परवानगी द्यायचा अधिकार असेल तर पेसा ग्रामपंचायतचे सर्व अधिकार तुम्ही गोठवून टाका. पेसा ग्रामपंचायतीचे सर्व प्रकारचे अधिकार काढून टाका किंवा तुम्हाला जर तसन लेखी परवानगी द्यायचा अधिकार असेल तर आम्हाला लेखी स्वरूपात उत्तर द्या, अशी मागणी यावेळी धरण विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. तेव्हा जिल्हाधिकारी यांनी पाटबंधारे विभागासोबत लवकरच धरण विरोधी संघर्ष समितीची बैठक लावून याबाबत आपण चर्चा करू असे त्यांनी उत्तर दिले. यावेळी निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष श्री प्रल्हादराव पाटील जगताप, प्रसिद्धी प्रमुख तथा संघटक सचिव मुबारक तंवर, सचिव विजय पाटील राऊत, कोषाध्यक्ष प्रल्हादराव गावंडे सर, रवी ठाकरे, विलास भेंडे, अविनाश जगताप, शंकर संगमार यांसह अनेक शेतकरी व धरण विरोधी संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रतिनिधी श्रीकांत देशमुख, न्यूज 24, आपकी आवाज.